पनवेल जवळील रसायनी परिसरातील फसवणुकीच्या थरारक प्रकरणाचा रायगड पोलिसांनी उलगडा केलाय। 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी चांभारली येथील भानुदास अनंत जांभळे कर्जत ते चांभारली असा प्रवास करत असताना 2 इसमांनी बाईकवर येऊन साहेबायत पोलीस ठाण्यात यावं लागेल अशी बतावणी करून फिर्यादींकडून टाटा टियागो MH46 AU 6906 ही कार पळवली होती। कारचा मूळ क्रमांक बदलून बनावट नंबर प्लेट MH01 GY 4653 बसवून ती विविध ठिकाणी गुन्ह्यासाठी वापरण्यात आली। याबाबत तक्रार दाखल होताच रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तातडीनं कारवाई सुरू केली। सीसीटीव्ही तपासात कार मोपाडा, पळसपे, पनवेल, कामोटे आणि नागोठणे परिसरातून जाताना दिसली। तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि चौकशीतून आरोपींची ओळख पटली। हे 2 आरोपी अजिंक्य उर्फ अभिजित अनंत शिंदे वय वर्ष 35 राहणार सेक्टर 11 पनवेल आणि इक्बाल अब्दुल कादिर शहा वय वर्ष 27 राहणार चिपळे तालुका पनवेल असल्याचं स्पष्ट झालं। दोन्ही आरोपींवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत। अजिंक्य शिंदे याच्यावर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी यांसारखे 9 गुन्हे आहेत। इक्बाल शहा याच्यावरही पनवेल शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न आणि खाद्यपदार्थात भेसळ यांसारखे गंभीर गुन्हे आहेत। रसायनी पोलिसांनी सापळा रचून अजिंक्य शिंदेला नवी मुंबई न्यायालयाजवळून अटक केली। त्याचा साथीदार इक्बाल शहा मात्र अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या कारवाईत पळवलेली टियागो कार तसेच वापरलेली बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोलाची भूमिका बजावली। यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। रसायनी पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।